दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजरा दादाजी अमृते श्री गोपालकृष्ण मंदिर माणगाव राजशिम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. प्रथमतया मार्गाचे अधिकार दत्तात्रय प्रभूंचे श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईची अमृते श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजश्रम संस्थापक त्यांची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्यागुरुवर्य बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय तामसोनिवासी दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. आपण लीला क्रमांक 3 से सुखिया जोगनायका दुखावपणी लीला पाहत आहोत. आपण काल बघितलं की सुखिया जोगनायकाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे दुःखाने प्रवेश केला, दुःखा पाठीमागं दुःख इथे गेलेली आहेत. जी द्रव्य संपत्ती कमवली ते चोराने हिरून नेली. कसा बसा गावामध्ये आला, जे काही अलंकार होते ते मोडले, त्याने काही द्रव्य जमा केलं, मुलगा मोठा म्हणजे त्याला प्रपंच निर्माण करून दिला, तो सरला, दुसराही सरला, पत्नीही सरली, दुःखा पाठीमागे दुःखाने प्रवेश केला. आता तो जळाला. मग त्याने शेवटी विचार केला की कुठेतरी मंदिरामध्ये जाऊ. अन्य देवतेच्या मंदिरामध्ये गेला, समाधान नाही वाटलं. पुराण ऐकायला गेला, समाधान नाही वाटलं. अन्य संन्यासापाशी बसला, त्याला समाधान नाही वाटलं. त्याचं समाधान नाही झालं, त्याला बेचैन राहू लागला. आणि मग एक दिवस त्याला समजलं कोणतरी बीड येथे स्वामी आलेले आहेत. मग तो स्वामींकडे गेला. गेल्यानंतर निवाला बघितल्यानंतर, स्वामींची वाणी ऐकल्यानंतर तो शांत झालेला आहे. मला कुणी प्रश्न केलता, म्हटले बाबा सुखिया जोग नायक दुःखाची वेळ का बरं आली? प्रपंच दुःखरूप आहे. कारण ही वेळ प्रत्येकावर येतच असते. कुणावर घरभंगाचं दुःख येतं, कुणावर पुत्रशोकाचं दुःख येतं. प्रपंच दुःखरूप आहे किंवा त्याने तशा प्रकारचं प्राक्तन जोडलेलं आहे. एखाद्या बाईचा पती मध्येच मरण पावणे हे त्याने प्राक्तन जोडलेलं आहे, किंवा एखाद्याची पत्नी मध्येच मरण पावणे हे त्याने जोडलेलं आहे. त्याचा कर्मभोग संपला की तो जात असतो. सृष्टीचा नियम आहे ना तो. प्रपंच दुःखरूपच सांगितला, अनित्य सांगितलेला आहे. हे दुःख तर प्रपंचामध्ये होणारच आहे. एकाला उशीर आहे, एकाला लवकर, एवढंच फक्त फरक आहे ना. जसं घरभंगो सांगितला. घरभंगो म्हणजे काय? एखाद्याला पत्नी आहे पण सोडून गेली, किंवा दुसरीकडे त्याचे संबंध आहे, हा घरभंगच आहे की नाही? आता प्रपंचामध्ये पाहतो किती जण सांगतात की मुलगा आहे, सर्व आहे, पण पत्नी अशी आहे. पत्नी आहे पण मुलगा असा आहे. प्रत्येकाची काही ना काही समस्या असते, याला म्हणतात घरभंग. म्हणजे आता वादविवाद हा प्रपंचाचा भाग आहे. जर प्रपंचामध्ये समजून घेतलं, प्रपंच असेल किंवा परमार्थ असेल काय, एकमेकांचं समजून जर घेतलं तर वाद थांबला जातो. आणि म्हणून हे दुःख त्याच्या पाठीमागे का बरं आलं की त्याने तसं प्रकार जोडून ठेवलेलं होतं. आताही आम्ही प्रपंचामध्ये पाहतो, पती आहे, मुलगा आहे, तरी पण स्त्री दुःखी आहे. पत्नी आहे, मुलगा आहे, तरी तो पती दुःखी आहे. कुणाची ना कुठेतरी काहीतरी समस्या असते, ती काही परिपूर्ण होत नसते ना. प्रपंचामध्ये सगळी काही पूर्णता होत नाही. म्हणून हे प्रपंच दुःखरूप असल्या कारणाने सांगितलं ना,
संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदी तळमळ. संसारच दुःखरूप आहे, तो इंगळाप्रमाणे आहे. विंगळ म्हणजे विस्तू, प्रपंच विस्तूप्रमाणे आहे. कुणीकडे हात घालतो पोळणारच तुम्हाला. फक्त ते मानलेपणात सुख आपल्याकडे असतं, पण सुख आहे का ते? नाही, ते दुःखच आहे. तुम्ही पैसा कमवला, दुःखाला कारण. प्रपंच केला, दुःखाला कारण. पहिलं पोरग नाही, ही दुःख. नंतर मुलगा झाला, हे दुसरं दुःख. परत ते पोरग चांगलं निघालं नाही, ते तिसरं दुःख. आपण अखंड जळतोची आहोत. जोगनायकाप्रमाणे आम्हीही प्रपंचामध्ये जळतच आहोत. कोण सुखी प्रपंचामध्ये? जगी सुखी असा सर्व कोण आहे, विचारी मना शोधुनी तूची पाहे. जगामध्ये कोण सुखी आहे? विचार, आपल्या मनाला विचार, तुम्ही सुखी आहेत का? फक्त आपल्याला प्रपंचामध्ये मानलेपणाचं सुख आहे. सुखी कोण आहे? फक्त जो साधकाचा, जो परमेश्वराचा साधक, तोही निरालंबी. ज्याला आलिंबन तो दुःखीच आहे, पण जो निरालंबी आहे तो सुखी आहे. म्हणून तर आमच्या स्वामींनी सांगितलं की निरालंबी. जास्त कुठल्या प्रकारचं आलंबन साधकाने ठेवू नये. साधकानेच काय, नामधारकानेही ठेवू नये. जे आहे त्याच्यामध्ये सुखी राहायचं. जे प्राप्त झालं ते सुख मानायचं. नाही भेटलं आणखीन चांगलं. पण जर का तुम्ही नाही भेटलं त्याच्या पाठीमागे पळसाल की नाही, मग तुम्ही दुःखी होसाल. आणायचं भेटलं ठीक आहे, नाही भेटलं ठीक आहे. पुत्रशोक. पुत्रशोक जो आहे हाही प्रपंचामध्ये सर्वांना होत नाही. पुत्रशोक कोणाला होतो? ज्याने जास्त ममता ठेवली किंवा ज्याने सारासार विचार केला. जो स्थित प्रज्ञ आहे, जो प्रपंचामध्ये स्थित प्रज्ञ राहतो. स्त्री असेल, मुलगा असेल, कोणी असेल, कोणी व्यक्ती असेल. एखाद्या बाईचा पती मरण पावला, तिलाही स्थित प्रज्ञ राहावं लागेल. मला एकाने सांगितलं की बाबा, मला असं वाटतं ना, आता माझा पती सरला, मला वाटतं काहीतरी संपूर्ण आता घ्यावं. मी बेचैन झालेली आहे. त्यांना सांगितलं, अहो तुमच्या पुढे धर्म आहे, जीवन तुमच्या पुढे आणखीन आहे ना. तुम्ही ते जीवन धर्मासाठी व्यतीत करा. जरी तुमचा मनोभंग झाला, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की जर मनोभंग झाला असेल तर काय करा, अध्यात्माची रस्ता तुम्ही पकडा की नाही. बघा, तेही परमेश्वर प्राप्तीचं, ज्ञानाचं सहवास सुख तुम्ही घ्या की. तुम्हाला काय वाटलं की फक्त आम्ही प्रपंचामध्ये आलो, नवरा करायचा, मुलं पैदा करायची, बस एवढंच आमचं कर्तव्य आहे, याच्या पुढे कुठलं आम्हाला सुखच नाहीये. नाही, जिथे प्रपंच संपतो तिथे परमार्थ सुरुवात होत असतो. लक्षामध्ये ठेवा. जेव्हा आपल्याला वाटतं सगळं आपलं काही संपलं, नाही, अरे तुमची ती सुरुवात झालेली आहे जीवनाची. तुम्ही असं का बरं स्वतःला समजून घेता? घरभंग म्हणजे पत्नीला पती मेल्याचं दुःख, एक प्रकारचा घरभंग. पुत्रशोक म्हणजे पुत्र आहे जिवंत, दोघं बापले का जिवंत आहे, पण काही विचारपूस करत नाही, त्याला पाठवलं वृद्धाश्रम मध्ये, हेही पुत्रशोक आहे. एकाला मेल्यानंतर दुःख असतं, एकाला जिवंतपणे दुःख आहे ना. आता एखाद्या बापाचा मुलगा आहे, तो त्याला काही विचारत नाही, जिवंत पण दुःख आहे की नाही त्याला. एखाद्याची पत्नी आहे, पण पती गेला सोडून किंवा पत्नी गेली सोडून, दुःख आहे की नाही त्याला. मी तुम्हाला विविध पैलू सांगतो आहे. म्हणजे एक दुःख मेल्यानंतर, एक दुःख नसल्याचं असतं, एक दुःख असल्याचं असतं. जिवंतपणी पण दुःख आहे, मेल्यानंतर तरी दुःख आहे. मग तुम्ही ठरवा कशामध्ये सुखी राहायचं ते. जरी एखाद्या स्त्रीचा पती मेला किंवा सोडून गेला, किंवा एखाद्याची पत्नी सोडून गेलेली आहे, किंवा पोरगं सोडून गेलेला आहे, दुःख करत बसायचं का तिथे? नाही. जर तुम्ही उपदेशी अनुयायी असाल तर आपलं मन कुठे लावा?
अध्यात्माकडे लावा. त्याने ते सांगितलं जोगनायक तो मंदिरामध्ये जायचा, पुराण ऐकायचा. तसं आपण महानुभाव संप्रदायाचे आहोत. आपण कुठे स्थानाजवळ जा, कुठे पोथीपान असेल, कुठे निरूपण असेल, कुठे प्रवचन असेल ते निरूपण श्रवण करा, किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्याकडे पोथी येते. झाला मनोभंग, झालं काही दुःख असेल तर ते ऐका. मी एकाला विचारलं, म्हटले का लीळा श्रवण करता का नाही? म्हटले बाबा आमच्या घरामध्ये माणसं गेले. म्हटलं किती महिने झाले मरून? म्हणे 2 महिने झाले. म्हटलं लीळा का बरं श्रवण करत नाही? नाही म्हणे मला दुःख आहे. म्हटलं जेवण 3 टाइम करतो. आपल्या घरातला व्यक्ती गेलाय ना, त्याने तुम्हाला जो धर्म दिला, धर्माची पुढे तुम्ही त्याचे संस्कार जोपासा की नाही? ठीक आहे, दुःख झालंच की, परंतु त्याने जो काही धर्म तुम्हाला दिला तो कशा प्रकारे पूजापाठ करायचा, कसा स्मरण ते करायचे, ते किती गोडीरूप शास्त्र श्रवण करायचे, हे त्यांचे गुण तुम्ही घेऊन पुढे चाला की. पण आपण काय करतो? धर्म बंद करून टाकतो. मन काय उदास ठेवायचे? थोडे दिवस उदास ठेवा, पुन्हा कामाला लागा की. दुःख ते होणारच आहे, परंतु आपला जो दुःख वाटू नये तो काळ सुखामध्ये जावा यासाठी आपल्याकडे विशेष स्मरण आहे. स्मरण करा, देवपूजा करा. झाला तुमचा काही भंग, अध्यात्म तुमच्याकडे आहे ना. म्हणून टोकाचा विचार करत जाऊ नका. मी तुम्हाला म्हटलं कधी टोकाचा विचार करायचा ना, कधी सल्ला घ्या, चर्चा करा. कोणी तुमचे गुरु असतील किंवा माझा नंबर तुमच्याकडे येतो, बाबा असं मला वाटतं, चर्चा करा, मग निर्णय घ्या. शांताबाई साने पहिली सारंग पंडितासोबत चर्चा केली. किंवा सुखीजोग नायक होते, स्वामींच्या दर्शनासाठी गेले. त्यांना झाला का नाही लाभ तेवढा? त्याने जर विचार केला असता, नाही आता सगळंच माझं गेलं, आता मी पण स्वतःला संपून घेतो, गेला असता नरकाला तो. आत्मघात करून काही होणार आहे का? किंवा जरी घरातला गेला, मग तुम्ही स्वतःला संपून काही होणार आहे का? जीवन तुम्हाला पुढं दिलंय ना, ते संघर्षाने तुम्हाला जगता आलं पाहिजे की नाही? फक्त महाभारत पाहता का तुम्ही? महाभारतामध्ये संघर्ष आहे. गोपाल कृष्ण महाराजांचं जीवन तुम्ही बघा. लहानपणापासून देवाला जन्मल्यानंतर 5व्या दिवशी संघर्ष करावा लागला, पुतणीला मारावं लागले की नाही बघा. गोपाल कृष्ण महाराज आमच्या जीवनामधली प्रेरणा आहे. इतकंच कशाला, आमच्या स्वामींना सुद्धा दिला की नाही? हेमाद्री पंडित, हे महादसन, काही ब्राह्मण वर्ग होता, त्यांनी दिला की नाही त्रास? किंवा स्वामींनी आपल्याला सांगितलं, औसा देवाला म्हणते की जी देवा आता मी कडबाड, माझं मी आत्मघात करेल. स्वामीवर रागवली औसा आणि स्वामींना असं म्हणते. देवाने एकच वाक्यात सांगितलं की एक सूत्र जन्माला आलं, आत्मघात जो करतो त्याला कुठेच ठाव ठिकाणा नाहीये. म्हणून कुठे ठिकाण नाही म्हणजे त्याला कुठे प्रत्येक त्या भूतयोनीला जावं लागतं. यमदेवता 24 तास त्याला मार देत असते, कुठेच त्याला रिगावा नाही, दुःख जीवनामध्ये असतं. म्हणून जे उपदेशी वर्ग त्यांना मी सांगतो, मला कुणी प्रश्न केला की मला असं काही वाटतं की बाबा माझा पती गेला आणि मला असं बेचैन होतं, म्हणजे मला काय असं करून मला काही इंटरेस्ट जगण्यामध्ये नाहीये. त्यांना एकच सांगितलं की बाई, परमेश्वर तुमचा नित्य आहे, पती आहे तो. परमेश्वर जगाच्या पाठीवर, परमेश्वर आपलं रक्षण करणारा आहे ना. तुम्ही फक्त त्याची काय करा, आराधना करा, त्याचं नामस्मरण करा, त्याची तुम्ही साधना आचरा. दुःखातला वेळ तुम्ही भक्तीमध्ये जर घालवला, तुमचा फायदा होईल. आता गेलेला काही परत वापस येणार आहे का तुमच्याकडे? याला म्हणतात घरभंग. तो असा होतो. जरी झाला तरी आपलं मन जे आहे ते आपण ईश्वर साधनेमध्ये लावावं. जसं तो पुराण ऐकायला जायचा, तुम्हाला नाही घरी करमलं, जा काही दिवस मार्गामध्ये जा. तुम्हाला घरी बेचैन वाटलं, कुठे स्थानापाशी जा. आता तुम्हाला तर मी काल सांगितलं की नाही, निरूपण आहे तर निरूपण श्रवण करत जा. स्वतःचं मन साधनेमध्ये गुंतवा, तुमचं दुःख दूर होईल.
हे तुम्ही आता पाहता मार्गामध्ये मुलं असतात, मुली असतात, स्त्रिया असतात, पुरुष असतात. काही प्रपंच सोडून इकडे आलेले असतात, काही अगोदर आलेले असतात, काही प्रपंचाचे उंबरठ्यावर उभे असतात. नंतर ते त्यांना वाटतं की नको, प्रपंचामध्ये काही नाही आहे, कशाला विवाह करत बसायचा. ते मुलं मुली मार्गामध्ये येतात. ते तर होते सगळं सोडून आले, तुमचं गेले ना सगळं, मग कशाला त्याच्या पाठीमागे परत लागता हो. आपण ईश्वराचा आधार केला पाहिजे. प्रपंचामध्ये बरोबर आहे, पती आधार असतोच की, त्या स्त्रीला वैधव्याला समजतं काय असतं. परंतु आता जरी गेला, तुझा मुलगा आहे, पुढं परिवार आहे, त्याला संस्कार द्या, त्याला धर्म द्या. ते कामं तुम्ही आता पुढे करत बसा. तो गेला म्हणून का धर्म तुमचा घेऊन गेला का सोबत? धर्म त्याने ठेवलाय नाही इथेच. आणि म्हणून हे अघटित विचार करण्यापेक्षा आपण काय करायचं, मार्गामध्ये जावे, कुठे मंदिरामध्ये जावं, स्थानाजवळ जावं, किंवा एखादं शास्त्र आहे ते चिंतन करावं, लीळाचरित्र वाचन करावं. श्रीमद भगवद्गीता आपल्या घरामध्ये ग्रंथ आहे, त्याचं श्लोक उच्चारण करा. बघा, तुम्हाला मनशांती भेटेल. श्लोकाचं उच्चारण केलं की मनशांती प्राप्त होते. चरित्र जे ऐसे, देवाचं चरित्र गोड आहे, त्याचं वाचन तुम्ही करा. एखादं ओवीचं वाचन करा. तुमच्या घरी सप्तग्रंथ असतील, मला कोणी विचारलं पारायण कशाचं करावं, तुमच्या घरी संकष्टवज्र पंजरू आहे ते तर करा. परंतु एखादा ग्रंथ ओवी असेल, म्हणजे उद्धवगीता, सह्याद्री वर्णन, रुक्मिणी सैवार, मूर्ती प्रकाश किंवा वत्साहरण, कुठलाही ग्रंथ आपल्या घरी घेऊन या. दररोज या ग्रंथात 100 ओव्या किंवा 50 ओव्या वाचन करा. दत्तात्रय कवच तर करतोच, संकष्ट वज्र पंचम नित्यनेमानेच करतो. परंतु हे ज्या ओव्या आहेत की नाही, हे ओव्या वाचन करा, तुम्हाला एकदम प्रसन्न वाटेल. जे सूत्रपाठ घरी घेतात त्यांनी सूत्रपाठाचं पठण करा. जे प्राथमिक अवस्थेमधले आहे, ज्यांना काहीच माहीत नाही, त्यांनी संकष्ट वज्र पंजरू करा, दत्तमहिमा स्तोत्र करा, चक्रपाणी स्तोत्र करा. अनेक प्रकारचे पारायण आपल्याकडे आहेत ना, वेगवेगळे पारायण दररोज करत जा. फक्त आम्ही संकष्ट आलं किंवा संकष्ट वज्र पंजरू करतो, संकट आलं किंवा हरण भाव संकष्ट हरण करतो. नेहमी करा की येणारच नाही संकष्ट तुम्हाला. नेहमी का बरं करत नाही पारायण तुम्ही? नित्यनेमाने विधी आचरण केला पाहिजे. आम्ही काय समजलो की फक्त आमच्यावर अडचणी आल्या की आम्ही विधी करत बसायचा. बघा, पारायण करा, स्मरण करा, सेवा करा, तुमचं मन तुम्हाला प्रसन्न वाटेल, तुम्ही दुःखापासून दूर असाल. ज्यांच्यावर अशा प्रकारची परिस्थिती आलेली आहे त्यांनी करावं, जे चांगले त्यांनी पण करावं, सुखी आहे त्यांनी पण करावं, दुःखी आहे त्यांनी पण करावं. म्हणून एखादा ग्रंथ आपल्या घरी घेऊन या. मी तुम्हाला ग्रंथांची नावे सांगितली. ज्ञानप्रबोध हा एक ग्रंथ, सप्तग्रंथ ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा देवाचं वर्णन केलेलं आहे. अनेक पारायण आहे, आपण ते केली पाहिजे. का? आपणही प्रपंचामध्ये जळतो आहोत, दुःखीस्त आहोत. समाधान वाटलं पाहिजे. समाधान पाहिजे ना तुम्हाला, धर्माची कास धरावी लागेल. जोगनायक स्वामींकडे आले आणि ते शांत झाले. जोगनायक स्वामींकडे नावेक होते. स्वामी त्यांना सांगितलं की द्रव्य शोक, पुत्र शोक आणि घरभंग हे तीन असह्य की नायका, हे तिन्ही गोष्टी माणसाला कधी सहन होत नाही. हे जे दुःख झालं तो मरेपर्यंत त्याला ते सहन करावं लागतं. आपण पाहतो काही लोक जर सहन काही झालं नाही आत्महत्या करून घेतात. अरे एकाने बायको पळून गेली म्हणून आत्महत्या केली, जाऊ दे ना पळून, गेली तर गेली, बरं झालं देवाने घाले वाटोळे, कशाला मागं लागतो, कर पुढे. जीवन जे आहे ना, माणूस सुद्धा 50 वयाचा. ही चुका प्रपंचामध्ये करता कामा नये. आणि या गोष्टी प्रपंचामध्ये मनुष्याला असह्य होत असतात. जरी असह्य झाल्या परंतु
ईश्वर साधना ही फार महत्त्वपूर्ण आपल्या जीवनामध्ये तिचा अंगीकार करावा, त्याप्रमाणे वाटचाल करावी. तुमचं मनभंग झालेलं आहे, जा महिना स्थानाला, जा 6 महिने स्थानाला, किंवा जवळ स्थान आहे आठवड्याला जात जा ना आपलं स्थानवंदन करायला. काय फरक पडतो? हे चांगलं नाही का करणं? होईल, हळूहळू मनाप्रमाणे होईल. फक्त स्थिरता ठेवा, अधीर कधी व्हायचं नसतं. प्रपंच असो की परमार्थ, इथे अधीर व्हायचं नसतं. संयम ठेवून सगळी कामं करायची असतात. परमेश्वराने साधकाला जन्म द्यायला सांगितला. आता कोणी म्हटलं मी दीक्षा घेतली, लगेच मला देव दिसला पाहिजे किंवा देव झाला पाहिजे, होईल का त्याला देव? नाही, जन्मक्षेपावा लागेल, तेव्हा तो होईल. तसा प्रपंचही खूप अवघड आहे. पहिला तो गोडीरूप वाटतो, नंतर तो प्रपंच नकोसा वाटतो. पहिलं काही माहीत नसतं ना, पहिले गोडी वाटते त्याच्यामध्ये. जेव्हा पडतो प्रपंच तेव्हा कळतं कसा आहे तो. तसं परमार्थही आहे, तोही संयमाने प्राप्त होत असतो. आणि म्हणून आपण हे जे काही जोगनायकचे चरित्र मी तुम्हाला विविध पैलूंनी सांगितलेलं आहे, हे तुमच्या जीवनातल्या प्रत्येकाच्या समस्या त्या मी मांडल्यात, आणि त्यासाठी हा उपाय तुम्हाला मी सांगितला. स्थान, प्रसाद, शास्त्र, ईश्वर, चिंतन ही विधी आपण करायची. बघा, तुमचं जरी मन दुःखी झालं असेल ना, तुम्हाला बरोबर सुख वाटू लागेल. त्याचा अनुभव तुम्ही घ्या, अनुभव घ्यावा लागतो. पण आपण काय करतो? दुःख झालं की मग देव करायचं नाही, धर्म करायचं नाही, विधी करायचं नाही, पारायण करायचं नाही, बसले नसते ठप्पा आपले. बाकी सगळे कामं करता, फक्त हे तुम्हाला देव धर्म करू वाटत नाही. का तर म्हणतं दुःख झाले. अरे, दुःखामध्ये उलट दुप्पट देवधर्म करा. तुमच्या घरामध्ये कोणी मरण पावला ना, उपदेशी असेल तर त्याच्या नावाने स्मरण करा, दुःख करत बसवू नका, दुप्पट स्मरण करा ना. आपण काही उलटी कामं करतो. देवपूजा असेल ना, तिथला दिवा बंद करणार. काही तर देवपूजाच करत नाही आठवडाभर, 10 दिवस. हे चुकीचं सगळं आहे. उपदेशांनी तुमच्या घरात कोणीही मरो, तर आपली देवपूजा, दिवा, स्मरण, विधी, आरती काही सोडलं नाही पाहिजे. उलट परमेश्वराचा विधी करा, त्या जीवाच्या निमित्ताने करा ना जरा स्मरण वगैरे. उपदेशांना मी सांगतो आहे, पण आपण सगळे कामं बंद करतो. कोणी सांगितलं मला वेड्यासारखं? काही 10 दिवस स्नानाचा अभिषेक करत नाहीत, उपारात दाखवत नाहीत, दिवास चालू ठेवत नाहीत. तुम्हाला कोणी सांगितलं? हे आपल्यातलं अज्ञान आहे. अन्य लोकांच्या प्रथा आपल्यामध्ये आणायच्या नाही आहे. काही त्या पूजेला हातच लावत नाहीत. तुम्हाला कोणी सांगितलं? आपला ज्ञानपंथ आहे, अज्ञानाप्रमाणे वाटचाल अजिबात करायची नाही. हा कसा आहे? ज्ञानपंथ आहे, ज्ञानाप्रमाणे वाटचाल करायची. म्हणून जरी तुमच्या घरामध्ये कोणी मेला तरी हे ईश्वराची विधी ठाकू देऊ नका. जेवण एक टाइम कमी करत जा, की ते कोणी कमी करत नाहीये. ते तर सगळे तुम्ही 3 टाइम सगळ्या गोष्टी बरोबर करता. हे आम्ही पाहतो की आम्ही सगळ्या गोष्टी. मग तुम्ही देवधर्म का तुम्ही बंद केला? इकडचं दुःख झालंय ना, इकडची बाजू कमी करा ना तुम्ही. ते तुम्ही नाही कमी करणार. कपडे चांगले घालणार, राहणे पण काय दुःख कोणाकडे दिसत नाही, फक्त जगाला तुम्ही दाखवता दुःखही म्हणून. म्हणून जो उपदेशी अनुयायी आहे त्याने आपल्या घरामध्ये त्या काळात दुःखाचं दुप्पट देवधर्म करा, दुप्पट स्मरण करा, हे आम्हाला शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणून चुकीच्या कल्पना बाजूला, चुकीच्या प्रथा आपल्यामध्ये आणायच्या नाही, हे लक्षामध्ये ठेवा. जर काही कोणाचा प्रश्न असेल, माझा नंबर तुमच्याकडे, मला विचारू शकता. पुढे आपण बघूया. मग नावेक होता, म्हणजे जोग नायक नावेक थांबलेले होते. बराच वेळ थांबले स्वामींच्या ठिकाणी, त्यांना बरं वाटायला लागलं ना. मग गोसावी पाठवणी दिदली. मग गोसावी जोगनायकाला पाठवणी दिदली, म्हणजे त्यांना आता स्वामी त्यांना वाट लावतायत. निघता सर्वज्ञे म्हणितले. आता जोगनायक आपल्या घरी चाललेले आहेत. निघताना स्वामी त्यांना म्हणतात, नायको येथ आवडेल तरी ये जे हो. स्वामी सांगतात की नायको, जेव्हा तुम्हाला आमच्या ठिकाणी येऊ आवडेल तेव्हा तुम्ही येत जा, कधी पण येत जा. तुम्हाला इथे येण्यास काही बंदी नाही. कधी पण जेव्हा तुम्हाला मना वाटेल ना, तेव्हा तुम्ही इथे येत जा.
असं काही विचार करायचा नाही की जाऊ की नको, राहू की नको, असं काही विचार करायचा नाही. स्वामी त्यांना म्हणतायत, स्वामींची प्रसन्न मुद्रा आहे. ते उठले, स्वामीसुद्धा उठले. स्वामी दोन जातच समोर पाऊल त्यांच्यासमोर पाठवणी दिली, म्हणजे 2 पावलं स्वामी समोर गेलेले आहेत. आणि त्यांना समोरून स्वामी सांगतायत, आवडेल तर येत येई जे हो, जेव्हा तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही ठिकाणी यावं. तव तेही म्हणितले तरी काय जी, आत्ता मी येतची येईन मग निघाले. मग ते पण म्हणतात, हे काही म्हणे देवा, आता मी तुम्हाला सोडून दुसरीकडे मी आता कुठेही जाणार नाही. पहिले कुठे जाऊ लागले ते? अन्य मंदिरात जाऊ लागले, अन्य पुराण श्रवण करू लागले, अन्य साधूंकडे जाऊ लागले. ते म्हटले, आता मी कुठल्याच मंदिरात जाणार नाही तुम्हाला सोडून. आता मी जोपर्यंत तुम्ही इथे आहात ना, तोपर्यंत मी तुमच्याच भेटीला, तुमच्या दर्शनाला मी इथे येत जाईल. जोगनायकाचं सर्व दुःख स्वामींनी हरण केलं. ते जे निवाले, परमेश्वराच्या परावाणीमध्ये सामर्थ्य असतं. स्वामींच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना का बरं एवढं समाधान वाटलं? तिथे आलेला त्यांनी पूजावसर बघितला, बाईसांनीही त्यांना चरणोदक दिलं. जो काही प्रसाद असेल ते बाईसा त्यांना देत असत. स्वामी 4 महिने बीडला राहिले. 4 महिन्यामध्ये नित्यनेमाने जोगनाईक त्या ठिकाणी जात असत. ईश्वराच्या सन्निधानामध्ये सुख आहे. आम्हाला हे प्रमाण आहे चरित्र प्रत्यक्ष. कुठे जायचं दुःख झालं तर परमार्गी भेटावं, गुरुला भेटावं, स्थान नमस्कार करावे. दुःख झालंय, स्थान नमस्कार करावी, एखादी पदयात्रा करावी. तिथे तुमचं भलं होणार आहे. आपले दुःख नातेवाईकाला सांगून फायदा होईल का? किंवा इतर काही क्रिया करून फायदा होणार आहे का? नाही. जोगनायक जे होते त्यांचा काहीतरी उत्तम अधिकार असला पाहिजे. अहो, चांगल्या ठिकाणी जावं चांगल्यानं स्फुरत नाही. त्यांना का वाटलं स्वामी ठिकाणी जावं? नाही, त्यांनी काहीतरी चांगली पूर्वी काहीतरी सेवा केली होती आणि आता दुःखांना भेटू नये. प्रपंचामध्ये विचार करा, सहजासहजी लवकर कोणाचा योग येत नाही. म्हणून चांगल्या व्यक्तीचा, चांगल्या कार्याचा योग येण्याला सुद्धा भाग्य असावं लागतं. किती माणसं दुःखी प्रपंचामध्ये. आला का त्यांचा धर्माशी योग? फक्त बोटावर मोजण्यात की माणसं धर्मामध्ये येतात आणि त्यांचं दुःख ते आपलं सांगतात, त्यांचं दुःख दूर होतं. एखादा चांगला पुरुष तुम्हाला सल्ला देणारा भेटला, हे सुद्धा तुमचं भाग्य पाहिजे. त्याने तुमच्यासाठी काही प्रार्थना करणं, हे सुद्धा आपलं भाग्य पाहिजे. कोणी कोणासाठी प्रार्थना करत नाहीये. आपण म्हणतो की नाही, एखाद्या यजमान मार्गामध्ये आले, ते अधिकारी म्हणतात की नाही, येत जा बरं का, लवकर लवकर येत जा, पुन्हा पुन्हा येत जा. का म्हणतात ते? त्यांना माहिती का किती धर्मवान आहे, धर्माशी दृढ आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं. एखादा अधर्म करतो त्याला कोणी मार्गात ये म्हणेल का? एखादा मार्गावर भक्तो त्याला कोणी मार्गामध्ये म्हणेल का? म्हणून स्वामी त्यांना म्हणतायत, जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा तुम्ही येत जा. तसं आपण लक्षात ठेवायचं. जेव्हा तुम्हाला इच्छा होईल तेव्हा मार्गात जा, स्थानवंदन करायला जा आणि इच्छा ह्या करा, तर तुमचं प्रपंचातलं दुःख दूर होईल. वर्षाकाठी स्थानवंदन, प्रसादवंदन, पदयात्रा, काहीतरी अन्नदान क्रिया आमच्यातून झाल्या पाहिजे. आणि हे जे काही दुःख आमच्या जीवनामध्ये झालेलं असतं, हे फक्त कोण ऐकतो? आपलं जे घराणं आहे ना, ते फक्त परमेश्वराला सांगायचं. कोण्या जीवाला, कोण्या बाबाला प्रपंचमध्ये सांगून फायदा होईल का? नाही होईल. जे आपले अध्यात्म गुरु आहे, जो ज्ञानी आहे, एखादा संत आहे, ईश्वराशी तो दृढ आहे, त्यांच्या ठिकाणी आपण आपली, तसं तर ईश्वर सर्वज्ञच आहे की, देवासमोर तुमचं घराणं सांगायचं, देव तुमचं दुःख दूर करेल. ही जोगनायकाची लीळा लक्षामध्ये ठेवा. आपल्याही जीवनात दुःख दूर व्हावं
आपणही परमेश्वराशी शरण जावं, प्रपंचाला शरण न जाता परमेश्वराशी शरण जावं एवढंच सांगतो आणि थांबतो. व्हॉट्सअप नंबर अमृत प्रवर्तक ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं असेल 94 052 75 075 नंबरला कॉल करा, संपर्क करा. दंडवत प्रणाम.